BA द्वितीय वर्ष हिस्ट्री ऑफ इंडिया, पेपर क्रमांक 7वा, सेमिस्टर 4. कालच्या लेक्चरमध्ये आपण सातवाहन साम्राज्याविषयी माहिती बघितली. ह्या लेक्चरमध्ये आपण सातवाहनांचे भारतीय इतिहासातले योगदान बघू. त्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत सातवाहन साम्राज्यात स्थैर्य होते. रोमपर्यंत व्यापारही सुरू होता. अनेक नगरे आणि बंदरे व्यापाऱ्यांनी गजबजलेली होती. याच काळात सातकर्णी दुसरा आणि भिल्सा येथील शिलालेखातून त्याचे मिळालेले उल्लेख आढळतात. हाल सातवाहनांनी स्मृती लोकमानसाने मोठ्या अभिमानाने जोपासली आहे. बृहत्कार गुणाढ्य हा ख्यातनाम प्राचीन कथाकार हाल सातवाहनांच्या कारकिर्दीतच होऊन गेला. हाल हा सातवाहन राजा स्वतः प्रतिभावंत कवी होता. त्याने गाथा सप्तशती या ग्रंथाची रचना केलेली आपणास दिसते. सातवाहन राज्यातला सर्वात अधिक ख्यातकीर्त असलेला श्रेष्ठ नृपती म्हणून गौतमीपुत्र सातकर्णीचा उल्लेख केला जातो. सातवाहनांचा साम्राज्य विस्तार करून त्याने संपूर्ण दक्षिण भारतीय द्वीपकल्प सातवाहनांच्या अंमलाखाली आणला होता. त्याची वाहने म्हणजे घोडे, हत्ती त्रिसमुद्राचे म्हणून द्विकल्पीय भारताच्या तिन्ही बाजूच्या समुद्राचे पाणी पित असत. याची प्रचिती म्हणूनच त्याची उपाधी कदाचित त्रिसमुद्रतो पितवाहन या उपाधीवरून त्याची प्रचिती आपणास येते. या उपाधीशिवाय त्याने शक, यवन, पल्वान, शुशद, सातवाहन कुल, यश, प्रतिष्ठापनकर अशाही उपाध्या घेतलेल्या होत्या. 24 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीत सातवाहनांचे साम्राज्य वैभवाच्या आणि राज्यविस्ताराच्या शिखरावर पोचलेले दिसते. शिलालेखातील उल्लेखावरून आणि सातवाहनांच्या नाण्याच्या उपलब्धीवरून कृष्णा खोऱ्यातील ऋषिक, गोदा खोऱ्यातील अशमक, मुलक, नाशिक, शिवाय कोकण, विदर्भ, मालवा, सौराष्ट्र आणि दक्षिण भारताचा द्वीपकल्प हा विस्तृत प्रदेश सातवाहनांच्या साम्राज्यात आता समाविष्ट झालेला होता. पैठणचे सातवाहन राज्य एक प्रचंड साम्राज्य बनलेले होते. या साम्राज्याने शकांचाही पराभव केलेला दिसतो. शक, नृपती, नहपान आणि ऋषभदत्त या उभयंत्याच्या ताब्यात असलेला परिसर गौतमीपुत्राने जिंकून घेतला होता. नाशिक आणि पुणे सारख्या परिसरांवर प्रस्थापित झालेले शकांचे प्रभुत्व त्याने संपुष्टात आणले होते. गौतमीपुत्रानंतर वसिष्ठपुत्र पुलुमायांची कारकीर्द ही उल्लेखनीय ठरते. शक सातवाहन संबंधाच्या दृष्टीने ही कारकीर्द उल्लेखनीय ठरते. शक सातवाहन यांचेही संबंध प्रस्थापित झाले होते. रुद्रदामन या शक नृपतीने आपली कन्या वसिष्ठपुत्रास दिली होती. सातवाहनांचे सामर्थ्य यामुळे आणखीनच वाढलेले आपणास दिसते. साम्राज्य वैभवाच्या शिखरावर पोचले. याच काळात भारतात येऊन गेलेल्या टॉलेमी या परकीय प्रवाशाने वसिष्ठपुत्रास प्रतिष्ठांचा सम्राट असे संबोधलेले आहे. पैठणच्या परिसरात त्याची नाणीही सापडली आहेत. नाशिक, कार्ले, अमरावती या परिसरात त्याचे शिलालेखही सापडतात. पैठणच्या परिसरात सापडलेल्या त्याच काळातील अनेक पाऊलखुणा आज पैठणच्या वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहेत. वसिष्ठपुत्र पुलमावीनंतर सातवाहन साम्राज्य हळूहळू कमकुवत होत गेल्याचे दिसते. त्यांचा व्यापार थंडावत गेला. पुढील शतकात म्हणजे 100 वर्षाच्या काळात सातवाहन सत्ता टिकून राहिली असली तरी अधोगतीस प्रारंभ झाला होता. स्कंद सातकर्णी, वसिष्ठपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी हे या काळातील काही उल्लेखनीय राजे होते. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकात सातवाहन साम्राज्य पूर्णपणे लयास जाऊ लागले होते. साम्राज्याचे विघटन झाले. कुंतल देश, कौशल देश, करहाड देश या परिसरात सातवाहनांची छोटी मोठी राज्ये उदयास आलेली होती आणि आणखीन एखादे शतकभर सातवाहनांची राज्ये केवळ नामधारी सत्तेच्या स्वरूपात टिकलेली होती. तत्कालीन पुराव्याच्या आधारे हे स्पष्ट जाणवते की सातवाहनांच्या राज्यकाळाची 300-400 वर्ष अत्यंत भरभराटीची आणि राजकीयदृष्ट्या स्थैर्याची होती. उत्तर भारतातील राजकीय अनाकुंदी आणि परकीय आक्रमणाचा धुमाकूळ यापासून सातवाहन राज्य मुक्त होते. येथील राज्यसत्ता प्रबळ होती. राजकीय स्थैर्य होते. त्यामुळे भारतातील व्यापार वाढला होता. आर्थिक संपन्नता आली होती. कलिना, भृग, कच्छ यांसारखी बंदरे व्यापारी हालचालींनी गजबजलेली होती. प्रतिष्ठान, तगर, भोगवर्धन, नाशिक, राजतडाख यांसारखी महानगरे उदयाला आलेली होती. इथल्या
बाजारपेठाही गजबजलेल्या होत्या. महाराष्ट्रातून रोमपर्यंत व्यापार सुरू झाला होता व शिल्पकारांची कला स्वप्नेही पाषाणातून साकारू लागली होती. लेणी स्थापत्याचाही विकास या काळात मोठा घडून आला होता. तात्पर्य सातवाहनांनी प्रबळ साम्राज्याच्या रूपाने एक समर्थ राजकीय सत्तेचा उदय घडवून आणला होता आणि भारतीय इतिहासाला एक वैभवशाली कालखंड दिला. सातवाहनांनी प्राचीन भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्राच्या गोदा खोऱ्यात आणला आणि आपल्या सामर्थ्याने त्यांनी तो तेथे स्थिरावला होता. तसेच शिल्पस्थापत्याच्या क्षेत्रातही महाराष्ट्राला एक आगळेवेगळे स्थान सातवाहन कलाकारांनी मिळवून दिले होते. पितळखोरा, अजिंठा, वेरूळ, नाशिकची पांडव लेणी, कार्ले, भाजे, नाणेघाट या लेणी समूहातील कला आविष्कार हे सातवाहनांचीच देण म्हणायला हरकत नाही. त्याशिवाय सांची, सारनाथ येथील बौद्ध स्तूपांजवळील अप्रतिम कला आविष्कार हे देखील सातवाहनांचे श्रेष्ठ योगदानच ठरते. त्यानंतर सातवाहनांमुळे महाराष्ट्राच्या परिसराचा आंतरराष्ट्रीय व्यापारातलाही सहभाग प्रस्थापित झाला होता. कृष्णा खोऱ्यातील अमरावतीपासून तगर, भोगवर्धन म्हणजेच मराठवाड्यातील तेर, भोकरदन या महानगरातून सार्थवाह पथ विकसित झालेले दिसते. रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच प्रचंड व्यापारही वाढला होता. रोमन सिनेटला भारतातून होणाऱ्या या आयातीविषयी चिंता व्यक्त करावी लागली होती. पौर्वात्य आणि पाश्चात्य देशातील समुद्रमार्गे होणारा व्यापारही मोठ्या प्रमाणात विस्तारला होता. या काळात बौद्ध धर्माचाही प्रभाव वाढलेला दिसतो. महाराष्ट्रातील बहुसंख्य लेणी ही बौद्ध लेणी असून सातवाहन काळात या सर्व लेण्यांमधील आविष्कार घडला. शिलालेखाच्या स्वरूपात जेथे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध आहेत, बौद्ध, जैन आणि ब्राह्मणी कला आविष्काराच्या रूपाने सातवाहनांनी भारतीय इतिहासाला दिलेले हे मोठे व लक्षणीय योगदान ठरते. त्यानंतर मौर्योत्तर कालखंडात राजकीय अस्थैर्याच्या काळात केंद्रीय सत्ता जरी दुबळी झाली असली तरी त्याची उणीव सातवाहनांनी भरून काढली होती. जेव्हा उत्तर भारतात युएझी टोळ्यांपैकी कुशाणांनी आपले राज्य स्थापन केले होते आणि दक्षिण भारतात सातवाहनांचे साम्राज्य उदयाला आले, त्याच काळात अनेक लहान मोठी टोळी राज्ये, गणराज्ये, जनपदे ही आपले सातत्य टिकवून होती. त्यातील अनेक गणराज्ये ही मूळ आदिवासी वनवासी टोळ्यांची होती. या वनवासी बहुजनातूनच अभिजात वर्गही विकसित होत होता आणि त्याचीही राज्ये उदयाला आली होती. राजस्थानाच्या परिसरात अर्जुनियन, सिब्बी, मालव, यवत ही टोळी राज्य होती. शक कुशाणांच्या टोळ्यांना तोंड देत ही राज्ये आपले अस्तित्व टिकवून असलेली आपणास दिसते. तशीच पंजाबच्या परिसरात मंद्रकांची आणि राजपुतांमध्ये अभिरांची राज्ये होती. अशीच टोळी राज्ये मध्य आणि पश्चिम भारतातही होती. यमुना आणि सतलज नद्यांच्या परिसरात शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी कुनिर्दाची टोळी राज्य होते. कुणिद, द्रौपदी, अमोघभूतीची नाणी या परिसरात सापडली आहेत. त्याचे राज्यात आणि एकूणच सर्व टोळ्या राज्यातही खरोष्टी आणि ब्राह्मी लिपी प्रचलित झाली होती. तिकडे कांगडा जिल्ह्यात कुल खोऱ्यात कुलितांचे टोळी राज्य हे राज्य तर अगदी 7व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचा पुरावा ह्युएन-त्सांगच्या प्रवास वर्णनात मिळतो. ज्या काळात उत्तर भारतात मौर्योत्तर कालखंड सुरू झाला आणि दख्खन पठारावर सातवाहनांचे साम्राज्य उदयाला आले, त्याच काळात दक्षिण भारतीय द्वीपकल्पात काही राज्य उदयाला आल्याची आपणास दिसतात. त्यामध्ये कृष्णा नदीच्या दक्षिणेला तामिळ भाषिक प्रदेशातही राज्य होती. कावेरी नदीच्या द्विभुज प्रदेशात चोल राज्याच्या स्वरूपात एक प्राचीनतम सत्ता उदयाला आली होती. त्यांच्या आणखीन दक्षिणेला समुद्रकिनाऱ्यावर पांड्यांचे राज्य होते. हे राज्य पूर्व व पश्चिमेच्या किनाऱ्याला भिडलेले होते. वेल्लूर नदी या राज्याच्या अगदी मधून वाहत होती. दक्षिण भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यापर्यंत विस्तारलेले राज्य म्हणजे चेर राज्य होते. या चोल, खांड्य आणि चेर राज्यसत्तांशिवाय आजच्या म्हैसूर, बंगळूर परिसरात अगदी छोटी मोठी राज्ये होती. या राज्यांच्या संख्या राजकीय संघर्षाच्या रणधुमाळीमध्ये बदलत राहिली. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि वादुकार अशा गटांमध्ये ही टोळी राज्ये विखुरलेली दिसतात. दक्षिण भारतीय राज्यांचे संबंध उत्तर भारतीय
भारतीय सत्तांशी तर होतेच, एवढेच नव्हे तर परदेशी व्यापाऱ्यांशीही संबंध होता. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून दक्षिण भारतातील या राज्यांचे थेट रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध आलेले दिसतात. भारतातील मसाल्यांच्या पदार्थांना जगभरातून प्रचंड मागणी असे. भारतीय व्यापारी चिनी समुद्र किनाऱ्यावर कॅन्टॉनच्या बाजारपेठांवरही वर्चस्व बाळगून होते. चोल राजा कशरीकाल हा दक्षिण भारतातील श्रेष्ठ राजा होता. दक्षिण भारतीय लोकमानसात, लोकवाङ्मयात त्याच्याविषयीच्या अनेक दंतकथा, लोककथा प्रचलित आहेत. तामिळ वाङ्मयातून त्याच्या शौर्यगाथा सातत्याने गायल्या गेल्या होत्या. पल्लव सत्तेच्या उदयाने दक्षिण भारतीय राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले दिसते. छोटी मोठी राज्ये काही काळ पल्लव प्रभुत्वाखाली आली होती. कालांतराने भारतातील प्रबळ केंद्र सत्तेच्या स्वरूपात गुप्त साम्राज्याचा उदय झालेला दिसतो. त्यानंतर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून उदयाला आलेल्या गुप्त राज्यांविषयी माहिती देणारी अनेक विश्वसनीय साधने आज उपलब्ध आहेत. एकूण 16 शिलालेख आतापर्यंत प्रकाशात आले असून अलाहाबाद प्रशस्ती हा त्यातला सर्वात महत्त्वाचा शिलालेख होता. त्याशिवाय सांची, मथुरा, भेल्सा, बलसाड आणि मेहरौली शिलालेखातूनही गुप्तांविषयी अधिक माहिती मिळते. गुप्तकालीन शिल्प स्थापत्य परंपरेचे असंख्य अवशेष नवी दिल्ली, पाटणा, सारनाथ वस्तुसंग्रहालयात संग्रहित आहेत. तिगवा, थितरगाव, उदरगिरी येथील स्थापत्य अवशेष मंदिरांच्या रूपात आहेत. महाराष्ट्रातील अजिंठ्याच्या लेण्या या देखील गुप्त कला परंपरांचाच वारसा आहे. गुप्तांची असंख्य नाणी उपलब्ध झाली आहेत. या पुराव्याशिवाय फाहियान या चीनी बौद्ध भिक्षूने लिहिलेला फोकोको हा ग्रंथ तर गुप्त काळाचे प्रत्यक्ष प्रवास वर्णनच होता. इसवी सन 399 ते 412 अशी 12 वर्ष त्याने गुप्त साम्राज्यात वास्तव्य केले. निरनिराळ्या भागात प्रवास केला आणि जे दिसेल ते नोंदवून ठेवलेले दिसते. या नोंदीमधून तत्कालीन समाजाचे चित्रण आढळते. याशिवाय देवी चंद्रगुप्त आणि कौमुदी महोत्सव ही नाटके समकालीन रचना असल्याचे विश्वसनीय पुरावा ठरतो. कालिदासाच्या नाटकातूनही गुप्तकालीन घटनांचे पडसाद उमटलेले आढळतात. तात्पर्य या सर्व साधनांच्या आधारे गुप्त साम्राज्याचा उदय कसा झाला यातून आपणास हे दिसून येते. तर यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण गुप्त साम्राज्य व त्याचा उदय कसा व भारतीय इतिहासामध्ये गुप्तकालीन गुप्तांचे योगदान आपण बघू. धन्यवाद.